चला मी विनंती करेन क्षेत्ररक्षण सजून घ्या. गावदेवी पाली संघ जिथे आपण टॉस पाहिला होता. वैकुंठवासी ज्ञानेश्वर प्रतिष्ठान चिंचवली छत्रपती शिवाजी महाराज नेरेज संघ. आकाश शेलके आणि प्रकाश जोगरे आपण या. सामना तुम्ही पाहू शकाल जिथे गावदेवी पाली आणि त्यांच्या विरुद्ध खेळणार आपण पाहतोय. वैकुंठवासी ज्ञानेश्वर प्रतिष्ठान चिंचवली पुरस्कृत हा संघ. छत्रपती शिवाजी महाराज संघ नेरे. अजित गवते आणि महेंद्र शेलकेशी बिग पॅडल तुम्ही पाहू शकाल. व्हाईट बॉल, येस. अंपायर सिग्नल, इट्स अ व्हाईट बॉल कॉल. अतिरिक्त रन मिळेल टीमला. 1 रनच्या सह टीमच्या धावसंख्येमध्ये होईल बदल. अकाउंट ओपन. प्रणय शिल्के गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल वाईट फेकलाय, त्यानंतर पुन्हा एकदा यश आणि धनेश. गॅपमधून फटका मारण्याचा प्रयत्न राहिलाय. तिथे बघा डायरेक्ट हिट काम बनवून जाईल आणि त्यासोबत टीमला बसेला धक्का. पहिला गडी बाद होतोय धावचितच्या स्वरूपात. पाली टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना नेरे टीमला हा पहिला धक्का. फलंदाज झालाय बाद. वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान नेरे या संघाला हा मोठा धक्का बसलाय. नवीन खेळाडू मैदानामध्ये स्वराज गवते. 7 जर्सी नंबर MSD चा बिग फॅन. मी म्हणेन आता इथे चांगली फलंदाजी दाखवणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की जबाबदारीचा खेळ करणं तितकंच महत्त्वाचं राहील संघासाठी. आणि संघ हितासाठी त्या धावा बनवणं महत्त्वाचं आहे. या गोष्टी घडतील का हाही प्रश्न मुळात सगळ्यांनाच पडलेला. आपण जर विचार केला तर गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रणय शिल्के छान गोलंदाजी दाखवतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना या गोलंदाजाला आपल्याला आपण पाहतोय खूप छान खेळ त्याच्या माध्यमातून आतापर्यंत त्यानं केलेला आहे. आणि तिथे तोच खेळ आपण खरं तर पाहत देखील आहोत. गोलंदाजीसाठी तयार होईल. समोर उजव्या हाताचा फलंदाज. फुलटॉस बॉल असेल. या बॉलला आपण पाहतोय नक्कीच दुसऱ्या बाजूला खेळायचा प्रयत्न राहिला. बॉल आणि चेंडूमध्ये जर आपण समीकरणाचा जर विचार केला, सिंगल इथे खरं तर गायचा प्रयत्न होता, परंतु आपण जर विचार केला तर कुठल्याही प्रकारची रन नसणार या बॉलवरती. स्ट्राईक धनेशसाठी. यावेळी या बॉल आणि पंचांचं बोट आकाशाकडे. लाऊडली अपील. 1 मोर विकेट डाऊन. धनेश गवते बाद. मोठा धक्का बसतोय टीम नेरेला आणि गावदेवी पालीला अजून एक चांगली सफलता. फलंदाज झालाय बाद. संघाला बसलेला धक्का होता. इथून नवीन खेळाडूला मैदानामध्ये जाणं भाग पडणार आहे. नवीन खेळाडू गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल शंकर जाधव. स्वराज आणि शंकरची जोडी मैदानाच्या आतमध्ये.
नेरे आणि त्यांच्या आपल्याला पाली पाहायला मिळते. दोघांमध्ये एक मोठी बॅटल आहे. या बॅटलमध्ये जर विचार केला तर लास्ट प्रिव्हियस मॅचमध्ये काय बॅटल रंगली होती आणि नेरेपाडा टीमनं दुसरा सामना जिंकला होता, जिथे खरं तर जिंकलेला सामना गमावला मी म्हणेन वाजीपूर टीमनं. आणि आज त्यांना मात्र शांत झोप लागणार नाहीये. यावेळचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच पंच आपल्याकडे आपण पाहतो एक योग्य निर्णय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. शंकर बॉलकडे बघत राहिला, इतक्या वेगानं हा बॉल निघून गेला. राहुल भोईर आज आपण पाहतोय या विकेट किपिंगची भूमिका. निलेश कॅप्टन, त्यानंतर महेंद्र आज टीमला लीड करतोय. आणि या खरं तर सगळ्यांच्या माध्यमातून प्रणयची पहिली आपण ओव्हर इथे पाहतोय. इथे या बॉलवरती लाऊडली अपील साकारली, परंतु कुठल्या प्रकारचं आपण पाहिलं तर बॉलवरती आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजेच इथे थांबवलं गेलं फलंदाजाला. बिलकुल धावा येत नाहीयेत. हातखंडा लावलाय फलंदाजीवरती नेरे टीमच्या आणि गोलंदाजी विध्वंसक आपल्याला पाहायला मिळतंय. पुढील बॉल प्रणयचा आपटी बार बॉल आहे आणि व्हाईट बॉल साठी पंच वळतायत. 1-1 आय थिंक. यस, डेफिनेटली 1-1 देखील दिलं जातंय. अंपायर कोण आहेत तर सँडी पालकर सर, वायब्रेशनल अंपायर. द फेस ऑफ एनडी डिव्हिजनची ओळख. 1-1 फॉर यू प्रणय शेळके. प्रणय गोलंदाजीसाठी पाली टीमच्या माध्यमातून मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. यावेळचा बॉल इथे सुंदर बॉल पाहायला मिळाला. बॉल निघून गेला. टीमची धावसंख्या 2 धावा. 2 रन्स ऑन अ बोर्ड. 2 धावा धावफलकावर. वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. त्यानंतर प्रणय शेळकेचं एक सुंदर षटक पाहायला मिळालं. या षटकामध्ये आपण जर विचार केला तर नेरे टीम आज थोडीशी मात्र त्यांची पारी अडखडलेली आहे. मी म्हणेन पहिल्या ओव्हरमध्ये इथे थांबणं महत्वाचं होतं खेळाडूला, अर्थातच धनेशला खास करून. अजूनही अजित गवते मैदानामध्ये आलेलं नाहीये. सलामीची जोडी जर आपण पाहिली तर त्यांनी यश पाटील आणि धनेश गवतेनं स्टार्ट केलं. त्यानंतर स्वराज गवते मैदानामध्ये आला आणि शंकर जाधव आता सलग 3 डॉट बॉल देखील खेळलाय. त्यामुळं मी म्हणेन त्यांच्यावरती थोडासा प्रेशर आहे आणि त्या प्रेशरला कुठेतरी बाजूला सारणं महत्वाचं आहे. या गोष्टी घडतील का हाही प्रश्न आहे. आणि त्यामध्ये आता कल्पेश सारखा एक ताकदवर खेळाडू गोलंदाजीसाठी. टीम पाली त्यांच्या अगेन्स्ट वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान नेरे. यावेळचा बॉल निघून जातोय. वेगवान बॉल. कल्पेश शेळकेची ओळख नेहमीच राहिलेली आहे मैदानामध्ये आणि ते सगळं काही आता दाखवून देतोय. पन्हासगाव प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूचा चांगला परफॉर्मन्स राहिला आणि आज देखील तसाच परफॉर्मन्स आपल्या टीमसाठी. जे बापदेव पाले टीम मधनं हा खेळाडू नेहमीच खेळतो, परंतु आज आपण पाहिला स्वराज मैदान सोडतोय अँड डेफिनेटली इट्स अ विकेट. 1 more विकेट डाऊन. लेझी कट अँड बॅटिंग डिस्ट्रॉय. 1 more विकेट डाऊन. अजून एक धक्का टीम नेरेला. फलंदाज बाद. राहुल भोईर अफलातून कामगिरी करतोय आज आपण ॲज अ कॅप्टन. आता मात्र लीड करण्यासाठी अजित गवते मैदानाच्या आतमध्ये. या खेळाडूवरती जबाबदारी असणार आहे. अजित गवते मैदानाच्या आतमध्ये. आपण धावांचा जर ओघ पाहिला थोडासा नक्कीच इथे कमकुवत झालेला आहे आणि त्यामध्ये आपण पाहतो एक पारितोषिक येते. जर 30 धावा एखादा खेळाडू जर बनवून जाईल तर त्याला 3000 रुपयाचं बक्षीस असेल. आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं नक्कीच पर रनसाठी आपण जर पाहिलं तर आपण जर त्यात डिवाइड केलं तर 100 रन असतील, 100 रुपये असेल. नक्कीच चांगली संधी असेल. त्यानं धावा देखील बनतील आणि त्यानं खरं तर टीमची धावसंख्या देखील वाढेल. कुठला खेळाडू ठरेल या गोष्टी करणारा? अजित गवते संघनायक. त्याच्यासाठी हा बॉल होता. गुड लाईन स्पॉट वरती या बॉलला रिलीज केलं. कल्पेश छान गोलंदाजी दाखवून देतोय. धावा झाल्या 2. यश, धनेश, स्वराज आणि
शंकर आता मैदानाच्या आतमध्ये आणि अजित गवते पहिलाच बॉल डॉट खेळलाय. पुढील बॉल हा देखील सुंदर बॉल थांबवलं जातंय इथे मैदानाच्या आतमध्ये पाली टीमच्या माध्यमातून. कल्पेश शेळके कालपर्यंत आपण पाहिला तर खूप छान परफॉर्मन्स या खेळाडूचा राहिला. बापदेव पाली संघामधून चांगलं नेतृत्व या खेळाडूनं केलं. आज गावदेवी पाली संघामधून खेळताना मात्र खूप छान खेळ इथे दाखवतोय. स्लोवर बॉल रिलीज केला होता. व्हेरिएशनचा सिकंदर, गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, माइंड रीड केलं बॅट्समनचं आणि त्यानंतर आपल्या फॉलोअप 3 मधून एक अद्भुत बॉल त्यानं दाखवला. हा करिश्मा मैदानाच्या आतमध्ये तो करू पाहतोय आणि सुंदर खरं तर गोलंदाजी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट डिलिव्हरी ऑन प्रोग्रेसिंग. यावेळचा बॉल पंच बोलतायत वाईट बॉलचा कॉल. अतिरिक्त रन मिळेल टीमला. 1 रनच्या सह टीमच्या धावसंख्येमध्ये बदल घडेल. संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते आणि या 1 रन सह टीमची धावसंख्या 3 वरती. 3 रन्स ऑन बोर्ड. नेक्स्ट कल्पेशचा पुढील बॉल. यावेळचा बॉल हा देखील एक सुंदर बॉल आपण पाहिला. थांबवलाय फलंदाजांना. क्या बात आहे. कल्पेशची आपण दादागिरी पाहिली ओव्हरमध्ये, ज्यामध्ये 4 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले आणि 1 विकेट. दोन षटकं संपली गेली आहेत. 2 षटकामध्ये धावा बनल्यात फक्त 3. लास्ट मॅच मध्ये देखील नेरे टीमची हीच खरं तर व्यथा राहिली. पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये धावा बनल्या नव्हत्या आणि त्यानंतर मात्र 2 ओव्हरमध्ये असा काही खेळ झाला की तिथे मात्र त्यांनी धावा बनवल्या आणि लास्ट मॅच त्यांनी जिंकली होती. आणि खास करून फक्त याच मैदानावरती नव्हे तर अनेक मैदानांमध्ये त्यांचा हाच खेळ राहतोय. अंतिमच्या षटकामध्ये खरं तर ते हाणामारी करतात आणि मग किमान 30 ते 40 धावा बनवल्या की आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती हे सामने देखील जिंकत असतात. तर इथे पाहूयात आता मात्र मी म्हणेन डिफेन्स करण्यासाठी देखील धावा बनणं महत्वाचं आहे. कमी धावा बनल्या तर पाली संघ त्या धावा सहज बनवेल कारण की त्यांच्याकडे चांगले फलंदाज आहेत. परंतु जर इथे या व्यतिरिक्त काहीच समीकरण घडलं तर मात्र नक्कीच या सामन्यामध्ये ते परततील आणि त्यासाठी त्यांना धावा बनवणं महत्वाचं आहे. संघ अडचणीमध्ये सापडलाय. अशा कठीण प्रसंगामध्ये संघाला हवी आहे एका चांगल्या फलंदाजीची गरज. दाखवेल का कोण? यावेळचा बॉल क्रॉस बेटेड न करण्याचा प्रयत्न राहिलाय परंतु या प्रकारचे बॉल मात्र घेऊ देणार नाहीये निलेश शेळके. कारनामा या खेळाडूच्या नक्कीच नावावरती आहे. नुकताच झालेल्या 50 गाव प्रीमियर लीग मध्ये म्हणजेच आपल्या विभागातील सगळे संघ एकत्रित आले होते आणि तिथे खरं तर त्या प्लॅटफॉर्मवरती या गोलंदाजानं मोठ्या प्लॅटफॉर्मवरती मेडन षटक फेकण्याचा विक्रम रचलाय आणि तोच विक्रमादित्य निलेश शेळके उर्फ ज्युनियर बारक्या. पाली टेनिस क्रिकेट विश्वाची ही नवी ओळख पुन्हा एकदा ऑन अ बॉलिंग अटॅक. कट केलाय बॉलला. खेळाडू आहेत झेल हातातून निसटला जातोय. बॉलला मात्र कलेक्ट करू शकले नाहीयेत आणि 1 रन मिळेल टीमला. टीमच्या 1 रनच्या सह टीमच्या धावसंख्येमध्ये देखील बदल. संघ जाईल पुढे. धावसंख्या फलकाला आपण पाहतोय आकार. संघाच्या धावसंख्यामध्ये खरं तर झालेले चेंजेस फक्त 4 धावा. थोडस अडकलेले आहेत. यावेळी थोडेसे अडकलेले आहेत. यस म्हणजे चांगला खेळ करणं महत्वाचं आहे. अजित गवते विध्वंसकपणा दाखवावा लागेल. यावेळचा बॉल थोडासा लिडिंग टॉपेज आपण पाहतोय. 1 रन घेतील. 1 पेक्षा आणखीन काहीच नसणार आहे आणि सिंगल येईल. या सिंगलच्या सह टीमच्या धावसंख्येमध्ये बदल. 5 धावा धावफलकावरती. 3 चेंडू रिलीज झाले निलेश कडून. 2 डॉट बॉल. नेक्स्ट निलेश पुढील बॉल टाकण्यासाठी तयार असेल. यावेळचा बॉल बॅटच्या मधोमध. हा फटका चांगला आहे. सरळ फेकून दिलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. शंकर जाधवच्या बॅट मधून बराच कालावधीनंतर आलेला हा मोठा फटका. खणखणीत षटकार. शंकर पुन्हा एकदा स्ट्रायकर वरती आता पुन्हा एकदा तयार असेल. यावेळचा बॉल अजून एक उडवलाय. 1 मोर ह्यूज इट ऍडेड इन अ कलेक्शन. अजून एक तडाखा शंकर जाधवच्या बॅट मधून. एक षटकार.
3 ओव्हरची मॅच आहे. अजून अंतिम बॉल शिल्लक आहे. टोटल धावा झाल्यात 17. अजून एका मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेमध्ये असणार आहे. आणि जर इथून किमान 25 पर्यंत जर पोहोचले, नक्कीच 22-23 पर्यंत जरी पोहोचले तर इथून मात्र डिफेन्सेबल धावसंख्या त्यांच्यासाठी उभी राहील. अंतिम बॉल शिल्लक असेल आणि तो बॉल फेस करण्यासाठी शंकर ऑन अ स्ट्राईक. बारक्या गोलंदाजीसाठी निलेश. यादलचा बॉल क्रॉस बेटेड करण्याचा प्रयत्न. आशिष बॉल खाली आलेत. हा बॉल त्यांच्या हातातून निसटतो. 1 रन घेतली आहे. सेकंड साठी नक्की जाण्याचा प्रयत्न. 2 धावा सहजरित्या इथे पूर्ण होत आहेत. क्या बात आहे. सो 1 रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन मिळतील टीमला. या 2 रनच्या सह टीमची धावसंख्या पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपल्यानंतर एकूण 19 धावा धाव फलकावरती. नक्कीच पहिल्या पूर्वार्धाचा खेळ इथे संपला गेला आणि पूर्वार्धाच्या खेळामध्ये आपण जर पाहिलं तर टीमची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या म्हणजेच 19 धावा त्यांनी जमा केल्यात आणि 20चं टार्गेट आहे 18 बॉलमध्ये. टीम पाली समोर गावदेवी पाली त्यांच्या अगेन्स्ट वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे. पहिली 3 झाली ना मॅच. एकोणीस रन्स झालेले आहेत आणि आता टार्गेट असेल ते म्हणजेच 20 धावांचं. 20 रन्सचं टार्गेट आहे. काय घडेल काय बिघडेल पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी मैदानामध्ये जाऊ. एका बाजूनं नेरे टीम ज्यांची ताकद आहे त्यांची गोलंदाजी आणि एका बाजूनं पाली टीम ज्यांची ताकद आहे त्यांची गोलंदाजी. म्हणजे दोघांच्या फलंदाजीमध्ये कमकुवतपणा आहे. इथे काय घडेल काय बिघडेल हे सांगणं खूप कठीण आहे. मॅच तितकीच इम्पॉर्टंट. आपल्यासोबत पुन्हा एकदा आता नाना खंडवी जोडतील आमच्या डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये. आमचे मारुती भस्मा सर बसलेले मॅचचा आनंद घेत आहेत. ईशांना ताव देत या स्पर्धेचा काज खरं तर आपण पाहतोय त्यांनी नक्कीच सगळा हा प्रारंभ आणि शुभारंभ केलेला आहे. त्यांचं देखील आम्ही खूप खूप कौतुक करू. मारुती भस्मा सरांबद्दल सांगायचं झालं तर नक्कीच आमच्या मोठ्या धामणीमधील कोंडा रेड्डी झुके का नाही साला डेफिनेटली पुष्पा द राईज या मूवीची आठवण होईल आपल्याला आणि ते या सामन्याचा आनंद घेत आहेत. काल देखील अख्खी रात्र त्यांनी खरं तर आम्हाला पाठबळ म्हणून इथे उपस्थिती दाखवली त्याबद्दल त्यांचं देखील आम्ही कौतुक करू. खास करून आपण जर विचार केला धामणीच्या राजकीय क्षितिजावरची ती बुलंद तोप आहे. आणि आता जर आपण जयवंत भस्मा सरांना पाहिलं ते आज मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहे आणि नितेश भस्मा त्यांच्या सरदार जोडीला आहे. वाघोबा धामणी संघ देखील त्यांच्या जोडीला आहे आणि त्यांना आपण इथे पाहू शकतो त्यांच्या अथक परिश्रमातून खरं तर साकारलेली क्रिकेटची स्पर्धा. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर पहिल्या आपमध्ये 19 झाली होती. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी आपल्याला राहुल आणि त्याच्यासोबत महेंद्र हे 2 खेळाडू पहिलं षटक घेऊन अजित गवते तयार होईल आणि त्यासोबत धावा वाचवण्यासाठी आता त्यांच्यामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक त्याच्याकडे नक्कीच सोपावलेला आहे. काय घडेल काय बिघडेल सांगणं खूप कठीण आहे. आपण जर विचार केला तर या खरं तर टार्गेटला आता त्यांना भिडायचं आहे. कशा प्रकारे खेळ होईल हे पाहण्यासाठी मैदानामध्ये घेऊन चलेन. आपण पाहताय एक मोठी स्पर्धा जिचं नाव आहे जय वाघोबा धामणी करंडक रजनी स्पर्धा 2023 मधील एक रंगीन हंगाम आज या गुलाबी थंडीमध्ये या पहुडलेल्या मैदानावरती मात्र रंगतंय.
माझ्यासाठी जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बोलूयात राष्ट्रभाषेकडे. तालीमें नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद ही तय करते हैं मंजिलें आसमानों की, और रखते हौसला जो आसमान को छूने का, परवाह नहीं करते हो जमीन पर गिर जाने की. एक बड़ा मुकाबला आपके सामने. दूसरे दौर का बिल्कुल यह दूसरा मुकाबला होगा. पाली बनाम नेरे के बीच में. टॉस जीत कर लिया था बिल्कुल गेंदबाजी करने का फैसला, और बल्लेबाजी करते समय पहले सत्र में टीम नेरे ने जमा किए थे कुल मिलाकर 19 रन और 20 का टारगेट अब होगा. बिल्कुल अंपायर से आता हुआ ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले काउंटडाउन स्टार्ट नाउ. 3 2 1. फर्स्ट बॉल सेकंड इनिंग का. अजीत गौते लेकर तैयार. सामने होंगे दाहिने हाथ के खिलाड़ी, एक ताकतवर खिलाड़ी जिनका नाम है राहुल भोईर. बिल्कुल आड़े बल्ले से ये शानदार स्ट्रोक, जानदार ये स्ट्रोक, और इस गेंद के ऊपर 4 रन. खिलाड़ी भैया, खिलाड़ी भैया, खिलाड़ी पार लगाएंगे सबकी डूबती नैया. दादा शेकोटी विजवती, मूत पण विजव. काय यार बोलायचं, बघा किती दूर आला. अगली गेंद अजीत गौते तैयार होंगे. बिल्कुल ये फुल टॉस बॉल है, हवा में गेंद. वहां पे सिर्फ एंथोनेश गौते इज हियर एंड आउटस्टैंडिंग कैच. सुपर परफॉर्मेंस. विकेट डाउन. पहला करारा झटका लगता हुआ टीम पाली को. राहुल भोईर के पारी का अंत. इथे प्राइज आलाय. या पाली टीम जर विन झाली तर प्रभाकर पाटील आणि नितीन शेळके यांच्याकडून 2000चं बक्षीस इथे टीम पालीसाठी इथे नक्कीच जमा झालेलं आहे. दोन्ही टीम्सला आपण शुभेच्छा देऊ. पाली टीमसाठी देखील तितक्याच भरपूर शुभेच्छा आणि टीम नेरीसाठी देखील तितक्याच शुभेच्छा. हम बिल्कुल देख रहे हैं एक बड़ा मुकाबला. पहले गेंद के ऊपर चौवा आया था, उसके बाद दूसरे गेंद के ऊपर उसी खिलाड़ी को चलता बनाया था गेंदबाजी करते समय अजीत गौते ने. दिनेश गौते ने क्या लाजवाब कैच पकड़ा था, और उसके बदौलत बिल्कुल अब टीम पाली थोड़ी सी उनकी पारी लड़खड़ाती हुई, लेकिन टीम नेरे लड़ने के लिए है तैयार. अगली गेंद लेकर तीसरी गेंद. शानदार गेंद, पटकी हुई गेंद की थी. बिल्कुल गुडलैंड स्पॉट में पटकी हुई गेंद. अपने कंधों की ताकत इस्तेमाल की थी गेंद में, और इसी के साथ ये गेंद बिल्कुल चलती हुई विकेट कीपर की दस्तानों में चली गई. और इसी के साथ हमने देखा बिल्कुल ये डॉट बॉल का इजाफा आता हुआ. शानदार गेंदबाजी. बैकअप देने के लिए तैयार होंगे, और वही बैकअप अब देने का उनका बिल्कुल ये अच्छा फैसला अपने टीम के लिए. इस गेंद के ऊपर और एक शानदार गेंद. बिल्कुल स्लोअर तरीके से मीडियम पेस से गेंद को रिलीज किया था. बल्लेबाज का बिल्कुल यहां से दिमाग पड़ रहे, और मास्टरमाइंड खिलाड़ी जाने जाते अजीत गौते. मैं अक्सर कहता रहता हूं कि इस खिलाड़ी के पास बैकअप से भी बैकअप का प्लान अवेलेबल रहता है, और हमेशा वही परफॉर्मेंस अब देते हुए, और इसी के बदौलत बिल्कुल रतन बुआ स्मृति ट्रॉफी में ये टीम विजयी कहला चुकी थी. और ऐसे नहीं, वहां पे बिल्कुल वो विजय हुए थे. आज कुछ ना कुछ तो इनमें खास बात है, और वो दिखाते हुए शानदार गेंदबाजी अजीत गौते के माध्यम से. अगली गेंद लेकर तैयार होंगे. बिल्कुल राहुल को चलता बनाया, उसके बाद रोहित को बिल्कुल शांत किया, लेकिन इस बार रोहित नहीं रुकेंगे. गैप में से गेंद को निकाला, और ऑन साइड के रीजन में खेला हुआ ये बेहतरीन स्ट्रोक इन दिस गैप. 4 रन. अब बिल्कुल डेंजर एंड के ऊपर होगी, क्योंकि 2 गेंदों के ऊपर 2 बड़े स्ट्रोक आए, जिसमें पहला गेंद और 5वें गेंद का बिल्कुल हमने देखा 2 चौवे बैठे. 8 रन कुल मिलाकर रन संख्या के ऊपर हम देख रहे हैं कि बिल्कुल 8 रन स्कोर कार्ड के ऊपर. अभी भी अगर बात करेंगे तो बिल्कुल 13 गेंदें बची है, और जीत के लिए अगर समीकरण देखा जाए तो बिल्कुल 12 की आवश्यकता होगी. ये हवा में गेंद. इसी के साथ एक और कैच, एक और कैच. आंख मिचोली खिलता हुआ मुकाबला. 1 मोर विकेट डाउन, और इसी के साथ बिल्कुल रोहित पाटिल के पारी का दूसरा करारा झटका टीम पाली को. की चाल, बाज की नजर और बाजीराव की तलवार पर संदेह नहीं करते.
कभी भी मात दे सकती है। बजने दे धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा झड़क झड़क मल्हारी धड़क धड़क भड़क सली चटक मटक पटक सली दुश्मन की देखो जो फाट लावली। नए बल्लेबाज मैदान के अंदर कल्पेश शेलके, ये ताकतवर खिलाड़ी है क्योंकि कई सारी अर्धशतकीय पारियां इस खिलाड़ी के नाम के ऊपर है। दूसरे पक्ष में हम देखेंगे बिल्कुल अब गेंदबाजी के लिए चुने गए ऐसे गेंदबाज रोहन, सौरभ, मथुर। सौरभ अब आ चुके हैं गेंदबाजी के लिए। मेडन ओवर के लिए बिल्कुल 5,000 रुपए का इनाम होगा इस गेंदबाज के लिए। इस खिलाड़ी के ऊपर बहुत दर्शकों का बिल्कुल प्यार है। जैसे कि अब हमारे पाली के 12th मैन यहाँ पे बैठ चुके हैं, लेकिन आते ही सौरभ को जब देखा तब उन्होंने क्या कि अब हमारे गेंदबाज आए। ये ताकत है सौरभ ने। मैं कहूंगा कि बहुत बड़ी फैन बिल्कुल फैन बेसिंग उनकी बड़ी है और ये कमाल का गेंदबाज है। इनमें ताकत है, क्षमता है इस मुकाबले को टर्न करने की। अब बिल्कुल तैयार होंगे। उनकी बिल्कुल एक्शन पढ़ना नामुमकिन है, बहुत मुश्किल है। और वही वो गेंदबाज अब गेंदबाजी करने के लिए हल्का सा लेग स्विंग क्रिएट करते हैं गेंदबाजी में और फॉलो थ्री से गेंद रिलीज करते समय अगर उन्हें पहली वाली जो उनकी ढाना वाक की उड़ी होती है वो मिल गई तो फिर समझो आपका काम तमाम। 12 गेंदे बचे हैं और जीत के लिए 12 की आवश्यकता। बिल्कुल पढ़ नहीं पाए गेंद को। गेंद टप्पा खाने के बाद बिल्कुल ललचाई यहां से और विकेट कीपर अजीत गवदे के पास चली गई। सौरभ ये तहलका वाले गेंदबाज है भाई। अब सामने उनके बिल्कुल महेंद्र शेलके जरूर है, लेकिन महेंद्र के लिए ये बिल्कुल सरदर्द है क्योंकि ऐसी गेंदें महेंद्र को हमेशा से महंगी पड़ती हुई हमने देखी है। और आज बिल्कुल अगर यहाँ से महंगी पड़ गई भाई तो फिर अंतिम के ओवर में ये रन बचाना बनाना आपके लिए मैं कहूंगा कि थोड़ा सा घातक हो सकता है। इसलिए अब नहीं रुकना है आपको, यही ठान लिया था मन में। और इसी के साथ बाहुबली मैदान के अंदर ये बाहुबली स्ट्रोक दिखाते हुए महेंद्र शेलके के बैट से निकलता हुआ ये शानदार छक्का। बाबा 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 घुमायला घुमायला तो षटकार बेकार खवा वर करून करून मारायला लागला पिसाळला गडी येऊ ना ते यादा षटकार। डेंजर, अब डेंजर जोन के ऊपर होगी नेरी टीम। खुद को साबित करना है तो फिर यहां से आने वाली गेंदें बिल्कुल डॉट फेंकनी होगी। डिफेंस करते हुए इस गेंद को देखो, शानदार ये शांत पवित्र दिखाया उन्होंने। और वो जानते हैं ये नो बॉल कॉल, व्हाट्स गोइंग ऑन इज हियर, दिस इज नॉट फेयर फॉर नेरी टीम एंड गुड लक फॉर द टीम पाली। अगली गेंद बिल्कुल फ्री होगी। इट्स नो बॉल कॉल, गेट रेडी फॉर द फ्री नाउ। 4 रन नीड, 10 डिलीवरीज रिमेनिंग। इस बार नहीं बिल्कुल पढ़ पाए। देखो शानदार गेंदबाजी, जानदार है गेंदबाजी। यहाँ से रोक लगाया बिल्कुल। अभी भी गेंदे बचे हैं, मैं कहूंगा कि अभी भी समय गया नहीं है। यहाँ से अगर गेंदे डॉट निकालने में कामयाब रह गए गेंदबाज तो फिर रोक लगाएंगे बल्लेबाजों को, इसमें कोई शक नहीं है। गेंदबाजी के लिए तैयार होंगे बिल्कुल अगली गेंद लेकर सौरभ। ये सितारा कैसे मिल गया ये भी सवाल होगा। और ये बड़ा सितारा है, बड़े पर्दे का ये बड़ा खिलाड़ी है। 1 more, no ball। थोड़े से बिल्कुल ओवर स्टेपिंग करते हुए और इसी के साथ इस मुकाबले के ऊपर बिल्कुल अब बिल्कुल पकड़ निर्माण करते हुए पाली टीम। रन हुए कुल मिलाकर 16। अभी भी 3 की आवश्यकता होगी। गेंदे लेकर तैयार होंगे रोहन। ये देखो इस बार हवा में बॉल, लेकिन इस कैच के साथ एक थोड़ी अलग आवाज भी आ चुकी है। अंपायर्स कॉल, इट्स अ नो बॉल। ऐसे कठिन परिस्थितियों में बिल्कुल finish. Yes, it's over and Pali team win.
खंडी